नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. ग्रामीण भागाची नाळ आणि शहराचा विकास, अकोल्याच्या महापौर शारदा खेडकर यांचा साधेपणा ठरतोय चर्चेचा विषय. खुर्चीला स्त्री पुरुष भेद नसतो, फक्त जबाबदारी असते. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा प्रशासकीय बाणा आणि परखड विचार. बचत गटातून स्वावलंबनाकडे, जिल्हा परिषद CEO अनिता मेश्राम यांचा यशाचा मंत्र. पांढऱ्या कोटातील माणुसकी जपणारी ईश्वर सेवा. रुग्णालयातील ताणतणावातही ग्रेसी ऑगस्टिन सदैव कार्यतत्पर. अकोलेकरांनो सावधान, मार्चमध्येच अकोल्याचा पारा 41 अंशावर. शहरात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरू. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिका महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत महापौर शारदा खेडकर यांनी RRC न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असलेल्या महापौर शारदा खेडकर यांच्या साधेपणाची चर्चा शहरात आहे. शहर विकास त्यांच्या कार्यकाळात काय ठोस उपाययोजना केल्या जातात हे पाहण्यासारखे असेल. आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही बातचीत. यावेळेस आपल्यासोबत आहेत महानगरपालिकेच्या महापौर शारदाताई खेडकर. आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. एक महिला म्हणून हे पद सांभाळताना काय काय अडचणी येतात? महिला म्हणून सांभाळताना अडचणी तर नाही आहेत, कारण सर्व सपोर्ट करतात आणि महिलांसाठी मलाच काहीतरी करायचं म्हणून महिलांसाठी आता महानगरपालिकेतनं बऱ्याचशा योजना आपण महिलांसाठी चालू करणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी तर बचत गटाचे वगैरे त्यांच्या आहेत, पुष्कळ महिना आहे. जशी लाडकी बहीण योजना आहे, सुकन्या योजना आहे म्हणजे मुलींसाठी, आणि महिलांसाठी तर आहेतच बऱ्याचशा योजना आहेत. आज तर आपली मोरणा नदीचं आम्ही जलकुंभी काढण्याचं म्हणजे पहिलंच काम सुरुवात केलेली आहे, आणि त्याच्यानंतर बगीचे वगैरे आणि स्वच्छ पाणी, रस्ते आणि अकोला शहराची स्वच्छता कशी ठेवता येणार याच्याकडे प्राधान्यानं लक्ष देईल. नक्कीच यायचं. या क्षेत्रामधूनच आपण जनसेवा करू शकतो, प्रत्येकाला मदत करू शकतो, आणि महिला सक्षम कशा करता येतील याच्यासाठी प्रत्येक महिलेला आपण मदत करू शकतो. याचे श्रेय मी आमच्या BJPचे सर्व ज्येष्ठ नेते आणि खास करून प्रभाग 15तील जनतेला देते की त्यांनी मला एवढ्या जास्त मतांनी निवडून दिलं. याची श्रेय मी प्रभाग 15मधील नागरिकांना देते. जागतिक महिला दिन हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा नसून जागतिक महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आहे, त्यांच्या हक्काविषयी जागरूकता करण्याचा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संकल्प करण्याचा दिवस आहे. महिलांचा सन्मान राखणे, त्यांना समान संधी देणे, त्यांच्यावरील अन्याय व भेदभाव दूर करणे आणि सुरक्षित प्रगत समाज निर्माण करण्यासाठी एकत्र काम करणे गरजेचं आहे. RRCच्या सर्व प्रेक्षकांना मी महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. प्रशासकीय खुर्चीवर बसलेली व्यक्ती ही केवळ अधिकारी असते. तिथे स्त्री किंवा पुरुष असा भेदाभेद नसतो. जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच आमचे एकमेव ध्येय असते, अशा स्पष्ट आणि करारी शब्दात अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महिला दिनाचे औचित्य साधून आपले परखड विचार मांडले. स्वातंत्र्योत्तर काळात महिलांनी गाठलेले प्रगतीचे शिखर आणि बदलत्या काळातील प्रशासकीय आव्हाने यावर त्यांनी प्रकाश टाकला. महिला दिनानिमित्त RRCला दिलेल्या ह्या विशेष मुलाखतीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आधुनिक महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला.
गेल्या 6 महिन्यांपासून अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळणाऱ्या वर्षा मीना यांनी प्रशासकीय सेवेतील आपल्या अनुभवावर भाष्य करताना सांगितले की स्त्री म्हणून काम करताना मला वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले असे कधीच वाटले नाही. जिल्हाधिकारी म्हणून जी कर्तव्य आहेत ती पूर्ण निष्ठेने पार पाडणे हीच माझी प्रामाणिकता आहे. त्यांच्या या विधानातून प्रशासनातील स्त्री शक्तीचा आत्मविश्वास आणि कणखरपणा प्रकर्षाने दिसून आला. त्यांच्या या प्रभावी संवादामुळे जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी त्या सशक्त पावले उचलत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दर्शकों, इस वक्त हमारे साथ हैं माननीय जिलाधिकारी वर्षा मीना मैडम। जागतिक महिला दिन की आपको बहुत बहुत बधाई मैम। धन्यवाद। मैम, मेरा सबसे पहला ये सवाल है कि आज आप महिला के रूप में जिलाधिकारी के तौर पर पद संभाल रहे हैं, क्या क्या चुनौतियाँ होती हैं? देखिए, एक अधिकारी चाहे वो महिला हो या फिर पुरुष हो, जेंडर के बेस पे ज़्यादा आपकी चुनौतियां नहीं होती हैं। जो आपका कलेक्टर के हिसाब से जो कोई आपकी रिस्पॉन्सिबिलिटी होती हैं, तो मेरा मानना है और सब मुझसे अग्री करेंगे कि इसका जेंडर से कोई लेना देना नहीं होता। मैं लेडीज़ कलेक्टर हूँ, ये मैंने 6 महीने मुझे हो गए, मुझे ऐसा कभी फील नहीं हुआ कि मैं लेडीज़ कलेक्टर हूँ तो मुझे कोई अतिरिक्त चुनौतियाँ आ रही हैं। बाकी एक जिलाधिकारी का जो काम होता है वो सारे काम व्यवस्थित तरह से करने हैं। उसमें काफ़ी जिस तरह का एक ड्यूटी मेरी है वो मैं व्यवस्थित तरीके से करती हूँ। तो एज अ लेडीज़ आई डोंट थिंक कोई अलग से कोई चुनौती मुझे सामना करना पड़ रहा है। आज 2026 में जो महिला आज जहाँ पे हैं, डेफिनेटली आज़ादी के बाद हम बहुत आगे आए हैं। आज आप देखते हैं कि हर घर में महिला भी वर्किंग है, महिला सिर्फ हाउसवाइफ नहीं है। तो काफ़ी प्रगति हमारे देश ने की है महिला सशक्तिकरण के एरिया में। बट फिर भी हम देखते हैं कि जो सुरक्षा का विषय आपने बोला है कि सुरक्षा का विषय अभी भी है, पहले भी था। काफ़ी प्रशासन ने काफ़ी उसके लिए स्टेप्स लिए हैं। CCTV कैमरा हमने सिटी में लगाए गए हैं। फिर विशाखा समिति हमारे सब ऑफिसेज में है, जहाँ पे अगर किसी महिला का कोई प्रकरण घटता है तो उसको सेंसिटिवली लिया जाता है। उसके अलावा आरोग्य जो सेवाएं दी जाती हैं वो महिलाओं को सशक्तिकरण करने के लिए प्रायोरिटाइज उसमें किया जाता है। गर्भवती महिलाओं के लिए बहुत सारी स्कीम्स हैं। अभी जो लाड़की बहिना स्कीम है उसमें भी महिलाओं को सशक्तिकरण करने के लिए शासन ने काफ़ी तरीके से उन्हें सशक्तिकरण किया है। बट डेफिनेटली हमें बहुत कुछ और करने की ज़रूरत है। स्पेशली जो सिक्योरिटी का विषय है, सिक्योरिटी का विषय पहले भी था, ऐसा नहीं है कि अभी सिक्योरिटी या फिर सुरक्षा के विषय ज़्यादा आए हैं। पर अभी क्या होता है, सोशल मीडिया का टाइम है, तो जो भी कहीं प्रकरण घटता है तो वो ज़्यादा लोगों तक पहुंचता है। पहले प्रकरण होते होंगे तो वो पहुंच नहीं पाते होंगे। तो इसका पॉजिटिव ये है कि हमें पता चलता है कि क्या है और हमें कहाँ हम कम हैं, वो हमें क्या इम्प्रूवमेंट करने की ज़रूरत है। तो जिस पे प्रशासन का बहुत ज़्यादा फोकस। देखिए, कोई भी जब बच्चा कोई सपना देखता है, आपके भी बच्चे होंगे, सबके बच्चे तो उनका जो रोल मॉडल होता है वो विदाउट डाउट उनके माँ बाप होते हैं, क्योंकि उन्होंने ही उनको बचपन से देखा होता है। इनफैक्ट 20-25 साल तक जब तक वो चुनौतियों का सामना कर रहा होता है, उसके सामने मुझे नहीं लगता माँ बाप के अलावा बहुत लोग होते होंगे। आप बड़े लीडर जो हमारे पॉलिटिकल फिगर्स हैं, जिन्होंने स्वतंत्रता सेनानी हैं, उनकी स्टोरीज से वो डेफिनेटली प्रेरित होते हैं। पर जो लाइव मॉडल होते हैं उनके माँ बाप होते हैं। मेरे लिए भी मेरे माँ बाप हैं, तो जहाँ मैं हूँ आज शायद उनकी वजह से ही हूँ। मैं उनको ये संदेश देना चाहूँगी कि आपने जो सपना देखा है वो ज़रूर पूरा होगा, पर खुद आपको उस पर विश्वास करना पड़ेगा। बहुत सारे लोग आसपास के लोग ये कहेंगे कि आप ये नहीं कर सकते हैं, आप उतने स्ट्रॉन्ग स्टूडेंट नहीं रहे एकेडमिक्स में, आपने 10th में अच्छा स्कोर नहीं किया, आप अच्छे कॉलेज नहीं गए, तो आप उनकी मत सुनिए। ये एक ऐसा प्लेटफॉर्म है जहाँ पे सिर्फ मेरिट के बेस पे काम होता है। कहीं कोई कॉन्टैक्ट काम नहीं आते, कहीं कुछ काम नहीं आता। हार्डवर्क का कोई पर्याय नहीं है, और आप आज भी हार्डवर्क करना शुरू करेंगे तो आप डेफिनेटली यहाँ पहुँच सकते हैं। तो अकोला के सब नागरिकों को मेरी तरफ से जागतिक महिला दिवस की बहुत बहुत बधाई। धन्यवाद। बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण, बँकिंग व्यवहार आणि उत्पादित मालाच्या मार्केटिंगबाबत सखोल माहिती दिली जाते. महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील भगिनींनी संदेश देताना CEO अनिता मेश्राम महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील महिलांमध्ये अफाट क्षमता असून त्यांना केवळ संधी आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आज अकोला जिल्ह्यात 13,000हून अधिक महिला बचत गट उमेद अभियानांतर्गत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहेत, असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष संवादात त्या बोलत होत्या. केवळ ग्रामीण अर्थव्यवस्था महिला बळकट करत नसून त्यांनी स्वतःच्या घरातील आर्थिक व्यवहार ताब्यात घेत जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. महिला स्वयंपूर्ण होत असताना आर्थिकदृष्ट्या इतरांवरचे अवलंबन आता संपल्यात जमा आहे. स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या असंख्य महिला आज आमच्या प्रेरणास्थान झाल्या आहेत, असे मत अनिता मेश्राम यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील महिलांना केवळ चूल आणि मुलापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी नमूद केले. सध्या आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदच्या CEO अनिता मेश्राम मॅडम. खूप खूप स्वागत मॅडम आपलं. नमस्कार. आणि महिला जागतिक दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न हा आहे मॅडम की ग्रामीण क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या सशक्तीकरणाकरता किंवा त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना चालतात? जिल्हा परिषदच्या अंतर्गत जी गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये उमेद एक आहे. उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान. त्याच्या अंतर्गत आपण बऱ्याचशा जे महिला बचत गट आहेत त्यांच्या सक्षमीकरणाचे काम करत असतो. आपल्याकडे अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 13,500च्या जवळपास महिला बचत गट आहेत आणि आपण आपल्याकडे 52 CLFसुद्धा आहेत. त्यांना आपण कर्ज देतो आणि त्यातून महिलांचं सक्षमीकरण होत असते. तर अशा वेगवेगळ्या अशा योजना आहेत. त्यानंतर आपल्या जिल्हा परिषदची सेसमधून आपण 20% खर्च हा महिलांसाठी राखून ठेवत असतो आणि तो सुद्धा करत असतो. ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्या ज्या PHC आहेत आणि उपकेंद्र आहेत त्याच्यामार्फत आपण सेवा देत असतो. त्याच्यामध्ये महिला आणि इतरही लोकांना देतो, पण महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी आपण कॅम्प घेत असतो. गावोगावी आपण कॅम्प अरेंज करतो आणि त्याच्यामध्ये महिलांच्या आरोग्याची तपासणी आपण करत असतो. चॅलेंजेस प्रत्येक वेळेला येत असतात वेगवेगळे, पण आता एकदा त्या चेअरला बसलो की आपल्याला ती एक ऊर्जा मिळत असते आणि त्यातून आपण त्या वेळेला ज्या आपल्याकडे ज्या गोष्टी येत असतात त्याला आपण सक्षमपणे फेस करत असतो. आपण बघितलं आहे की महिलांमध्ये एक वेगळा असा सेन्स असतो म्हणा की ज्याचा उपयोग करून महिला घरीसुद्धा सक्षमपणे काम करत असते आणि ऑफिसमध्ये सुद्धा. आणि एक महिलांना एक हे म्हणता येईल की एक शक्ती त्यांच्याकडे असते. शक्ती असते की जी घरी पण तेवढ्याच एनर्जीने आपण काम करतो आणि ऑफिसमध्ये सुद्धा तेवढ्याच सक्षमपणे आपण काम करतो. आई वडील सोडून माझे हजबंड आहेत. म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच आम्ही ओळखत होतो आणि त्यांनीच मला प्रेरणा दिली आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले. महिला दिनानिमित्त मी ज्या मुली आहेत मुलींना सांगू इच्छिते की तुम्ही शिक्षणाकडे जास्त वळा, शिक्षणाला महत्त्व द्या. जेवढं आपण शिक्षणामुळे पुढे जाऊ शकतो तेवढं कुठल्याही गोष्टीमुळे आपण जाऊ शकत नाही. शिक्षण बाबासाहेबांनी पण म्हटलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलेलं आहे की शिक्षणामुळेच आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी मुलींना एवढंच सांगेन की तुम्ही शिका आणि शिकूनच आपण आज असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की जिथे स्त्री मागे आहे. तरी बऱ्या प्रमाणात जागृती झाली आहे आता. आणि जसं आधी हे होतं की मुलगी नको, तो आज कॉन्सेप्ट फार म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर ती एक चांगली प्रगती होते आहे असं मला वाटतं. प्रशासकीय रुग्णालय म्हटले की समोर येतात त्या लांबच लांब रांगा आणि कामाचा ताण. मात्र याच ताणतणावाच्या वातावरणात रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून अकोला प्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असलेल्या ग्रेसी ऑगस्टीन या रुग्णसेवेचा एक नवा आदर्श निर्माण करत आहेत. आव्हानात्मक परिस्थितीतही रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद राखण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले आहे. रुग्णसेवा करताना येणाऱ्या अडचणी आणि इतर बाबींची ग्रेसी ऑगस्टीन यांनी वास्तव परिस्थिती मांडली. त्या म्हणाल्या, GMCमध्ये सध्या कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात कमतरता नक्कीच आहे, मात्र स्टाफ कमी आहे, म्हणून रुग्णांची गैरसोय व्हावी हे आम्हाला मान्य नाही. एखाद्या विभागात तातडीची गरज भासल्यास आम्ही तत्काळ इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे नियोजन करून रुग्णाला वेळेवर उपचार मिळवून देतो. रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा उपचाराच्या आशेने येतो. आमच्यासाठी कोणताही रुग्ण छोटा किंवा मोठा नसतो. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने आणि योग्य ती वैद्यकीय सेवा देणे हेच आमचे परम कर्तव्य आहे. सेवा देताना आम्ही कधीही पक्षपात करत नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
ग्रेसी ऑगस्टिन यांच्या शिस्तप्रिय आणि सेवाभावी वृत्तीमुळे रुग्णालयीन व्यवस्थापनात मोठे सहकार्य मिळत आहे. दर्शकों, इस वक्त हमारे साथ में है डॉक्टर ग्रेसी अगस्टिन, जो यहाँ पे जीएमसी में पूरा मैनेजमेंट संभालते हैं, यानी कि जितनी भी नर्सिंग स्टाफ है उन सब की ड्यूटी इनको ही लगानी पड़ती हैं. इसके अलावा मेडिकल के जो भी स्टूडेंट्स हैं उनके कोई भी प्रॉब्लम्स रहते हैं यही सॉल्व करते हैं. एग्ज़ाम्स होते हैं उसको भी इन्हीं देखना पड़ता है. इसके अलावा अगर कोई पेशेंट्स हैं, किसी वार्ड में अगर कोई प्रॉब्लम है, वो भी यही सॉल्व करती हैं. और इसके अलावा बहुत सारी चीज़ें हैं जो ये मैनेज करती हैं. तो आइए सबसे पहले इनका हम स्वागत करते हैं. आपका बहुत बहुत स्वागत है मैडम. थैंक यू सो मच सर. मुझे बताइए मैम कि क्या क्या रोटेशन होता है आपका, किस तरह का डेली रोटेशन होता है आपका? हमारा डेली रोटेशन रहता है कि सबसे पहले पेशेंट का डिस्टर्ब नहीं होना चाहिए, उसके लिए प्रॉपर ड्यूटी अरेंजमेंट करना पड़ता है हमको स्टाफ का. और ऐसा कोई भी वार्ड नहीं होना चाहिए कि जहाँ पे स्टाफ अवेलेबल ना हो. जो स्टाफ आज हमारे पास अवेलेबल है, आज के डेट में हमारे पास बहुत कम स्टाफ है, लेकिन उसमें भी हम ड्यूटी मैनेज करके पेशेंट को अच्छे से अच्छी केयर कैसे दे सकते हैं, ये हमारा मेन उद्देश्य रहता है. हाँ, स्टाफ तो कम है, लेकिन हम जो स्टाफ आज मेरे पास अवेलेबल है उसमें हम ड्यूटी मैनेज करते हैं. मेन प्रॉब्लम जब आता है जब मेरे स्टाफ स्ट्राइक में जाते हैं, जो ऑल ओवर महाराष्ट्र में जब स्ट्राइक रहता है तो ये सब स्टाफ भी स्ट्राइक पे जाते हैं. उस समय हमारे जो स्टूडेंट्स हैं और बाकी के जो प्राइवेट कॉलेजेस जो अकोला में हैं, वो उनको भी हम लेटर देते हैं और उनके स्टूडेंट्स बुला लेते हैं और वो सब स्टूडेंट्स मिल के हम ड्यूटी मैनेज करते हैं. और सब वार्ड मैनेजमेंट करके उनको ड्यूटी लगाई जाती है. हर वार्ड में सीनियर्स, कुछ स्टूडेंट सीनियर रहते हैं, उसके अंडर में जूनियर स्टूडेंट्स को और साथ में डॉक्टर्स की भी टीम रहती है. हम सब मिलके फिर वो स्ट्राइक का जो पीरियड है उसमें ड्यूटी लगाने की कोशिश करते हैं और अच्छी तरीके से वो केयर प्रोवाइड करने की कोशिश करें. मैं यही संदेश दूंगी कि नर्सिंग ये एक नोबल प्रोफेशन है, इसके जैसा कोई भी प्रोफेशन नहीं है. हाँ, अगर वो दिल से चाहते हैं कि नोबल प्रोफेशन में आना चाहते हैं और पेशेंट केयर करना चाहते हैं तो उन्होंने सचमुच ये प्रोफेशन ज्वाइन करना चाहिए. और ये इस प्रोफेशन में आपका पर्सनल डेवलपमेंट के साथ में आपका प्रोफेशनल डेवलपमेंट भी होता है. और ऐसा नहीं है कि सिर्फ नर्सिंग से रिलेटेड, इसमें भी आपको बहुत सारा स्कोप्स है. आप फ्यूचर में एजुकेशन फील्ड में जा सकते हैं, एडमिनिस्ट्रेशन में जा सकते हैं, आप फॉरेन में भी जा सकते हैं अगर आप पेशेंट केयर प्रोवाइड करना चाहते हैं. तो ऐसे बहुत से स्कोप्स हैं. तो फ्यूचर के लिए अगर फ्यूचर ब्राइट बनाना चाहते हैं तो आप नर्सिंग प्रोफेशन में आ सकते हैं. मेरी सबसे ज़्यादा प्रेरणादायी मेरे जीवन में है तो मेरी मम्मी है, लेकिन मम्मी बहुत जल्दी गुजर गई मेरे जॉब लगने के पहले. तो उतना ही प्रेरणादायी मेरी नानी है, मेरी मम्मी की मम्मी, जिन्होंने आज तक के मेरा साथ नहीं छोड़ा है और आज भी वो मेरे साथ में है. आज वो 89 इयर्स की है, लेकिन मेरे बिना वो नहीं रहती है. तो और मेरे मामा लोगों का भी बहुत एक महत्वपूर्ण योगदान रहा है हमको बचपन से आज तक के बड़ा करने में. जेव्हा जिद्द आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली जाते तेव्हा अकोल्यासारख्या शहरातून जागतिक स्तरावर ठसा उमटवता येतो. हे KITS इन्स्पायर इंजिनिअरिंगच्या संचालिका काजल राजवैद्य यांनी सिद्ध करून दाखवले आहे. गेल्या 10 वर्षापासून रोबोटिक्सच्या प्रगत क्षेत्रात त्या केवळ कामच करत नाहीत, तर अकोल्याचे नाव 7 समुद्रापार पोचवत आहेत. रोबोटिक्स हे क्षेत्र अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक मानले जाते. मात्र काजल राजवैद्य यांनी या क्षेत्रात अशा प्रकारे प्रभुत्व मिळवले की त्यांनी तयार केलेले रोबोट आज केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली चुणूक दाखवत आहेत. अकोल्यात बसून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. काजल राजवैद्य यांचे कार्य केवळ रोबोट बनवण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची गोडी निर्माण करत आहेत. प्रगत रोबोटिक्सचे बारकावे या विद्यार्थ्यांच्या अतिशय सोप्या भाषेत शिकवतात. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष रोबोट कसा बनवायचा यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण या वर्गातून देतात. अकोल्यातील तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून शहराला प्रगतशील टेक हब बनवणे हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. माझ्यासोबत आहे KITS इन्स्पायर इंजिनिअरिंगच्या संचालिका काजलजी राजवैद्य. सगळ्यात पहिले तर महिला जागतिक दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न हा आहे की रोबोटिकसाठी जे तुम्ही सध्या ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे,
या संदर्भात पहिले तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या, ज्यांना माहीत नसेल. रोबोटिक्स हा जो विषय आहे हा खूप वास्ट आहे. आपल्याला माहिती आहे की आता सध्या ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, हाच एरा सुरू आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फॅक्टरीमध्ये आपण जी वस्तू आज आपल्या हातामध्ये आहे ती ज्या फॅक्टरीमध्ये बनते तिथे रोबोट्सची आवश्यकता पडते आहे. आणि का रोबोट्सची आवश्यकता पडते? यासाठी नाही की तिथे आपल्याला म्हणजे लेबरला कमी करायचं आहे किंवा जॉब द्यायचा नाही आहे. तर कारण की याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे की ज्यांना जॉब द्यायचा आहे त्यांच्याकडे स्किल नाही आहे. आणि दुसरं कारण म्हणजे की करण्याची इच्छा राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे आता रोबोट जे आहेत, AI टेक्नॉलॉजी जी आहे ती फॅक्टरीमध्ये येते आहे. मग अशा वेळी हे रोबोट्स जे आहेत इंटिग्रेट करून देणे फॅक्टरीमध्ये, त्याकडनं ॲप्लिकेशन डिझाईन करून घेणे, त्याला SPM जे स्पेशल पर्पज, आमचं जे काम आहे ते सध्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा आहे. तर सुरुवातीला माझी इंजिनिअरिंग झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स या फील्डमधनं. आणि रोबोटिक्स करायचं होतं म्हणूनच मी इंजिनिअरिंग केली, कारण माझं ठरलं होतं 4थीपासनं. त्यानंतर मी ट्रेनिंग नाही घेतली काही वर्ष, मी डायरेक्टली माझा बिझनेस सुरू केला. पण नंतर मग मी ड्युअल डिग्री जी आहे रोबॉटिक्स टेक्नॉलॉजी अँड ॲप्लिकेशन यामध्ये केलेली आहे, जी जर्मनीवरनं झालेली आहे. आणि मी भारतातली पहिली महिला आहे जी रोबोटिक्समध्ये मास्टर ट्रेनर आहे. आणि जेव्हा मी हे सगळं केलं तेव्हा माझ्या संपूर्ण बॅचमध्ये फक्त जेंट्स होते, पुरुष होते, मी एकटी महिला होते. आणि त्यानंतर महिला झालेल्या आहेत, करतायत. पण मी म्हणते ते कार्यच सध्या बंद झालेलं आहे, कारण की याला खूप जास्त अट्टहास लागतो आणि ते सोपं नाही आहे ते करणं. त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. खरं म्हटलं तर घरच्यांना काहीच माहिती नव्हतं, म्हणजे काहीही बॅकग्राऊंड नाही, बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही, टेक्नॉलॉजीचं बॅकग्राऊंड नाही, काहीच नाही. शिक्षणाचं सुद्धा बॅकग्राऊंड आमचं एवढं घरचं नाही आहे, फायनान्शियली तर बिलकुल नाही. पण फक्त एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ना विश्वास आणि सपोर्ट. माझ्या आईबाबांनी गोष्टीची पडताळणी केली. मी जेव्हा मनोदय कन्या शाळेत होते तेव्हा त्यांनी बघितलं की माझा प्रोग्रेस चांगला आहे, शिक्षक माझ्याबद्दल चांगले बोलत आहेत, पहिला नंबर येतो आहे प्रत्येक वेळी आणि अभ्यास करते. मग त्यावेळी त्यांना मी जेव्हा सांगितलं मला इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यांनी मला केला सपोर्ट. म्हणजे लोकांनी, नातेवाईकांनी, अक्षरशः शाळेतल्या शिक्षकांनी त्यावेळी बाबांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला होता की नका करू, हे तुमच्याच्यानी झेपलं जाणार नाही, तिच्याच्यानी झेपलं जाणार नाही. पण तेव्हा माझ्या बाबांनी मागे नाही हरले. ते बोलले नाही ठीक आहे आपण करूया. आणि त्यांच्याच सपोर्टमुळे मी खरं म्हटलं ते हे करू शकलेली आहे. अजूनही त्यांचाच सपोर्ट आहे. आणि तो जो विश्वास आहे ना त्याला म्हणजे काही दुसरा ऑप्शन नाही आहे. म्हणजे तो बेस्ट कार्यक्रम आहे माझ्या लाईफमधला. माझी ना कळकळून विनंती आहे मुलींना की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये या, वळा या क्षेत्रांमध्ये. मुलींकडे सिक्स सेन्स असतो, मुलींकडे जी पॉवर आहे इमॅजिनेशनची, क्रिएटिव्हिटीची, कंट्रोलिंगची, ती पॉवर या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. आणि जर समजा म्हणजे मुलींसाठी खूप स्कोप जो आहे तो खूप आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्याला हार्डवर्क, तर हार्डवर्क खूप कमी झालेलं आहे. सगळ्यात जास्त काम आता जे झालेलं आहे ते आहे तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे, प्रोग्राम करायचा आहे आणि त्या गोष्टीला पूर्ण कंट्रोल करायचं आहे. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मुलींसाठी भयंकर स्कोप आहे. रोबोटिक्स आणि AI क्षेत्रामध्ये मुलींनी फक्त एज्युकेशन घेऊ नये की इंजिनिअरिंग झालं, लग्न झालं, घरी. प्लीज करू नका. तुम्ही तुमची लाईफ, पर्सनल लाईफ पण सेट करा, पण करिअरकडे सुद्धा बघा आणि या क्षेत्राकडे एकदा वळा. एक चान्स द्या तुमच्या स्वतःसाठी या क्षेत्राकडे येण्याचा, किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नक्कीच मी प्रयत्न करेल तुम्हाला गाईड करण्याचा. अडगाव येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तिथीनुसार 6 मार्चला मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण गावात शिवमय वातावरण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत जल्लोषात निघाली. त्यामध्ये बँजो वाद्य पथक व महाकाल वाद्य पथक यांनी रंगत भरली. छत्रपती प्रतिष्ठानच्या शेकडो युवकांच्या सह संपूर्ण गावातील शिवप्रेमी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पडली. येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य रक्तदान शिबिरातून एकूण
68 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांना आगळेवेगळे अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. दरवर्षी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने तिथीनुसार शिवजयंतीला विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यापैकी रक्तदान शिबिराला तरुणांचा आणि रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रतिष्ठानच्या या कौतुकास्पद कार्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. कायदा आणि न्यायव्यवस्थेची क्षेत्रे आता केवळ पुरुषांचीच मक्तेदारी राहिलेली नाही. आजच्या काळात मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि वकिलीसारख्या जबाबदारीच्या क्षेत्रातही त्या आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची उतुंग शिखरे सर करू शकतात, असा निर्धार अकोला बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट शीतलताई गवई यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनानिमित्त RRC न्यूजशी संवाद साधताना त्यांनी महिला, वकील आणि कायदा क्षेत्रातील आव्हानांवर प्रकाश टाकला. वकिली क्षेत्रातील आपल्या अनुभवाचे गाठोडे उलगडताना शीतलताई म्हणाल्या की वकिली हा प्रवास केवळ संघर्षाचाच नाही तर सातत्यपूर्ण मेहनतीचा आहे. या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि अनेक वर्ष टिकून राहणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांनी या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी 3 महत्त्वाच्या सूत्रांचा उल्लेख केला आहे. सर्वसामान्य महिलांना देखील कायद्याचे अद्ययावत ज्ञान असणे अनिवार्य आहे, तर त्या त्यांच्यावरचा अन्यायाचा प्रतिकार करू शकतील. कोर्टातील प्रदीर्घ लढायांसाठी संयम हाच खरा दागिना आहे. पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक वृत्ती असणे आवश्यक आहे, असे मत ॲडव्होकेट शीतल गवई यांनी व्यक्त केले. बार असोसिएशन अकोला याच्या उपाध्यक्षा शीतलताई आपल्यासोबत आहेत. शीतलताई गवई, सगळं खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद सर. आणि सगळ्यात पहिले तर महिला जागतिक दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हां थँक्यू सर, थँक्यू. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की एक महिला म्हणून तुम्ही या क्षेत्रात जे आहात, तर या क्षेत्रात महिलांसाठी काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत? महिलांसाठी ह्या लिगल जे क्षेत्र आहे, कायदेशीर क्षेत्र, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी आहेत. जसं की लॉ जर झाला, कुणाला वकिली करायची असेल तर कोणी वकिली हा व्यवसायसुद्धा म्हणजे स्वीकारू शकतात, किंवा ह्यामधूनच कोणाला JMFC अशा मोठ्या पदावर जायचं असेल, न्यायाधीश व्हायचं असेल, जसं आता डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झाम म्हणजे फॉर्म वगैरे निघाले तर डिस्ट्रिक्ट जज होऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये नंतर मग अनुभवाचा क्रायटेरिया लागतो की किती वर्ष प्रॅक्टिस वगैरे असं लागतं. पण ह्याच्यामधून विविध क्षेत्रामध्ये मुली ज्या आहेत ह्या करिअर करू शकतात आणि छान मोठ्या पदावर विराजमान होऊ शकतात. आज जर आपण बघितलं ना तर बरेचसे असे नवीन कायदे आलेले आहेत. जसं आपण आधी पाहत होतो की लहान मुलीवर अत्याचार व्हायचे, किंवा म्हणजे समान एक महिलेवर अत्याचार, लहान मुलावर अत्याचार, ह्याच्यासाठी एक समान कायदा असा असायचा ना. पण आपण पाहिलं की आता 2012पासून निर्भया हत्याकांड जेव्हा घडलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फार मोठा बदल झाला. पॉक्सो ॲक्ट वगैरे आलं आणि असे बरेचसे आता नवीन नवीन कायदे येत आहेत. म्हणून म्हणजे आणखीनही सुधारणा होण्याची त्याच्यामध्ये गरज आहेच. कारण आपण असं म्हणतो, आता आपण ह्या क्षेत्रामध्ये राहतो किंवा जे सुशिक्षित वगैरे आहेत तिथपर्यंत कायदे पोहोचतात. पण आजही आपण जर म्हणतो ना की फुटपाथवर जगणाऱ्या बाया किंवा आदिवासी एरियामधल्या बाया, खेड्यापाड्याच्या अशिक्षित बाया, तिथपर्यंत कदाचित ही गोष्ट पोहोचत नाही. त्यांच्यासाठी वेगळी काहीतरी प्रक्रिया करणं गरजेचं आहे. सामाजिक म्हणजे दृष्टीने पण त्यांना जागृत करणं गरजेचं आहे, किंवा आणखीन असे काही कायदे तयार करणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. आता हे जे श्रेय आहे ते तर मी सर्व माझ्या अकोला बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देऊ इच्छिते. त्याचप्रमाणे माझे जे म्हणजे जीवनसाथी आहेत ॲडव्होकेट देवानंद गवई, त्यांनाही मी हे श्रेय देईल, कारण ते सुरुवातीपासून या प्रॅक्टिसमध्ये आहेत. आणि जेही म्हणजे माझ्या मिस्टरांचा जो मित्रपरिवार आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत सगळे, जसं की ॲडव्होकेट विजय भांबेरे झाले, म्हणजे विष्णुभाऊ म्हणून आहेत, पवनभाऊ, ॲडव्होकेट पवनभाऊ वगैरे, आणखी हा पूर्ण स्टाफ, माझे जे ज्युनियर्स आहेत सगळे, आमचे ज्युनियर्सही छान आहेत. म्हणजे त्या सगळं महिला, मुली, टोटल अकोला बार असोसिएशनला मी हे श्रेय देऊ इच्छिते. आणि इथे जे सिनियर आहेत, म्हणजे सिनियर्सनी मला खूप सपोर्ट केलेला आहे याच्यामध्ये. इस्रायल-इराण युद्धादरम्यान जागतिक तणावाची परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
म्हणजेच एका सिलेंडरच्या डिलिव्हरी आणि दुसऱ्या सिलेंडरच्या डिलिव्हरीमध्ये 21 दिवसांचे अंतर असेल. अकोल्याच्या आता 933 रुपयांचे घरगुती सिलेंडर झाले आहे. हा नवीन नियम लागू करण्यासाठी एजन्सीचे सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करण्यात आले आहे, पण बुकिंग प्रक्रिया पहिल्यासारखीच राहणार आहे. ग्राहक पुढील सिलेंडर मिळाल्यानंतर लगेच बुक करू शकतात, पण मंत्रालय 21 दिवसानंतरच बुकिंग करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. हा नवीन नियम लागू झाला तर आधीच्या सिलेंडरचा 21 दिवसांचा कालावधी संपल्यानंतरच तुम्हाला पुढील सिलेंडर बुक करण्याची परवानगी दिली जाईल. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी आधीच काही नियम केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक ग्राहक वर्षाला फक्त 12 अनुदानित सिलेंडर आणि 3 विना अनुदानित सिलेंडर खरेदी करू शकतो. परिणामी 1 एप्रिल ते 31 मार्च दरम्यान प्रत्येक गॅस कनेक्शनवर एकूण 15 सिलेंडर खरेदी करता येतील. पहिला सिलेंडर मिळाल्यानंतर 21 दिवसांनीच दुसरा सिलेंडर वितरित केला जाईल, असा एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. एजन्सीचे सॉफ्टवेअर लॉक करून हे लागू करण्यात आले आहे, पण सिलेंडरची कमतरता नाही. ग्राहकांना काळजी न करण्यास सांगण्यात आले की सर्वांना पुरेसे सिलेंडर मिळत राहतील. या आठवड्यात पुरवठा खंडित होऊ नये म्हणून बॉटलिंग प्लांट रविवारीही सुरू राहतील. जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. माता, भगिनी आणि पत्नीच्या रूपात महिलाच संस्कारक्षम पिढीचे निर्माण करतात. याच महिला शक्तीचा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 33% आरक्षणाचे विधेयक आणले आहे. हे पाहता आगामी काळात अमरावतीचे पालकमंत्री पद एखाद्या महिलेकडेच असेल असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती येथील सायन्स कोअर मैदानावर आयोजित विभागीय मिनी सरस विदर्भ महोत्सव 2026च्या उद्घाटन प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. उमेद अभियानामुळे महिलांना उद्योजक बनण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. आमचे सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला पालकमंत्र्यांनी भेट दिली. त्यांनी या पदार्थाचा आस्वाद घेत महिला उद्योजकांचे भरभरून कौतुक केले. आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू तयार केल्या, प्रॉडक्ट तयार केले, त्याचे आपण स्टॉल बघितले. खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आमच्या अमरावतीच्या महिला भगिनी इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचं काम करतात आहेत. जेव्हा 2018 मध्ये उमेदची भूमिका आली, उमेदचं गठन झालं, तेव्हा निश्चितपणे या अभियानाच्या माध्यमातून मग हा अभियान इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये. त्या उमेदच्या महिला बचत गटाची रचना इतकी वाढली की या जिल्ह्यामध्ये जवळपास 22,000 महिला बचत गटाची स्थापना झाली. एकट्या अमरावतीमध्ये 22,000 महिला बचत गट तयार झाले आणि यामध्ये 2,20,000 महिलांनी सहभाग घेतला. आणि या 2,20,000 महिलांमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी 40,000 महिला बहिणी आमच्या लखपती दिदी झाल्या. हे सर्वात महत्वाचं आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्र यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर RRC न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जाणार आहेत. त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. आपल्या जिल्ह्यामध्ये 1,40,000 लखपती दिदी ऑलरेडी झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी आपण हे आकडा अजून वाढवून घेऊया. आणि महिला सक्षमीकरणमध्ये अमरावती खूप पुढे ऑलरेडी आहे. याच्यासाठी मी अमरावतीच्या सर्व महिलांना खूप शुभेच्छा देते. आणि पुढच्या वर्षी महिला अजून पुढे जाऊ शकतात आणि त्यांना सर्व काही मदत करायसाठी मावी, मुंबई जिल्हा प्रशासन नक्की प्रत्येक वेळी अग्रेसर राहील. जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती येथील शुभांगी इंगडे यांची ही यशोगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचा गौरव होत असताना अमरावतीतील गाडगेनगर येथील शुभांगी इंगडे यांची जीवनगाथा समाजमनावर कोरली जाणारी आहे. दोन्ही हात आणि पायांनी अपंगत्व असूनही केवळ आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी नूतन कन्या शाळेत शिक्षिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शारीरिक मर्यादांनी ग्रासलेले असतानाही शुभांगीताईंनी कधीही कुणाची दया मागितली नाही. उलट उच्च शिक्षण पूर्ण करून आज त्या शेकडो मुलींचे भविष्य घडवत आहेत. शाळेव्यतिरिक्त घरीही त्या गरजू विद्यार्थ्यांना शिकवणी देतात. अपंगत्व हे शरीराला असते, मनाला नाही, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. महिला दिनाच्या निमित्ताने शुभांगी इंगडे यांचा हा संघर्षमय प्रवास नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा देणारा ठरत आहे.
गाडगेनगरमध्ये आलेली आहे आणि इथे गाडगेनगरमध्ये शुभांगी इंगडे म्हणून मॅडम राहतात. त्या नूतन कन्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्या एवढं म्हणजे जर म्हणायला बघितलं तर त्या अपंग असून सुद्धा त्यांनी आज इतकी प्रगती केलेली आहे की मला असं वाटतं की मनुष्य हा कुठल्या गोष्टीने अपंग नसतो, तो खरं तर मनाने आणि बुद्धीने अपंग होतो. हे आज आपण त्यांच्याकडूनच शिकून घेऊया. चला तर मग वळूया आपण त्यांच्याकडे. त्याबद्दल त्या संदर्भात काही सांगू शकाल का, जी मुलं घडवलेली आहेत आणि जी घडून गेलेली आहेत त्याबद्दल? तर मी त्यांना विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही फक्त पास व्हायचं एम ठेवू नका, तर म्हणजे नेहमी टॉपचा विचार करायचा की क्लासमधून मला पहिलं यायचं आहे किंवा मला बोर्डातून पहिलं यायचं आहे. मी त्यांना हा अप्रोच देते नेहमी. आणि बरेचसे विद्यार्थी माझे 90 अबोव 95 अबोव आलेले आहेत. जर आपण फिजिकली हँडिकॅप असलो तरी मेंटली हँडिकॅप कधीच राहू नये. कारण एखादा व्यक्ती जर मेंटली हे असेल, हँडिकॅप असेल, तर तो जीवनात काहीच बनवू शकत नाही. परंतु जर त्यांनी विचार जर स्ट्रॉंग ठेवले, आणि अशी कितीतरी उदाहरणं आहे आज की जे अपंग असूनही त्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून ते खूप मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅम. मागील 9 दशकांपासून आणि 6 पिढ्यांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या खंडेलवाल ज्वेलरी अकोला प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अमरावतीतील हॉटेल महफिल इन येथे सोने चांदीच्या दागिन्यांची भव्य प्रदर्शनी सुरू झाली आहे. खंडेलवाल ज्वेलर्सच्या प्रदर्शनीचे उद्घाटन मनपा आयुक्त सौम्या शर्मा, भाजपचे नेते किरण पातुरकर, दैनिक हिंदुस्तानचे प्रबंध संपादक विलास मराठे, मंडळचे संपादक तथा स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, स्वीकृत नगरसेवक दिनेश बुक तसेच शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक नितीन खंडेलवाल यांनी माहिती देताना सांगितले की सध्या सोन्या चांदीच्या बाजारपेठेत दरातील चढ उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन ग्राहकांच्या हितासाठी खंडेलवाल ज्वेलर्सने विशेष योजना सुरू केल्याचे सांगितले. पारंपरिक डिझाईन सोबतच आकर्षक व आधुनिक दागिन्यांसाठी खंडेलवाल ज्वेलर्स ओळखले जातात. अकोला, वरुड, वाशिम, बुलढाणा यांसह महाराष्ट्रात त्यांची 7 शोरूम कार्यरत आहेत. खंडेलवाल ज्वेलर्सने दागिन्यांच्या कस्टमाइज्ड डिझाईनमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भव्य प्रदर्शनीला अमरावतीकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संचालक नितीन खंडेलवाल यांनी केले आहे. सदर प्रदर्शनीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नमस्ते सर. आपण अमरावतीमध्ये पहिल्यांदाच खंडेलवाल ज्वेलर्स म्हणून इथे आज जे प्रदर्शनी ठेवलेली आहे आणि ही माझ्या मते ही पहिल्यांदाच ठेवलेली आहे, तर आपल्याला काय प्रतिसाद मिळाला आज जी प्रदर्शनी ठेवली त्याबद्दल? ही पहिल्यांदा नाही आहे. आम्ही 2011-12 मध्ये 2 वर्ष लागोपाठ केली होती आणि खूप चांगला प्रतिसाद आला होता. पण मधल्या पिरियडमध्ये आम्ही आमचे शोरूम्स वाढवले. आम्ही आता अमरावती जिल्ह्यात वरुडमध्ये शोरूम टाकलेला आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, आता आम्ही जालन्यामध्ये चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आता 6वी पिढी आली आणि आता पुन्हा आम्ही प्रदर्शन वगैरे सगळ्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि आज सकाळपासून काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला, गवती वगैरे, आणि कशा प्रकारे कस्टमरचा रिस्पॉन्स मिळालेला आहे? खूप चांगलं आणि सिरियस बाहेर येतात आहे. आणि ज्या लोकांना नॉलेज आहे, ज्यांना खरोखर बाईंग करायचं आहे, काही आता बुक करतात आहे, काही भविष्यासाठी बघून ठेवतात आहे. आणि काही लोक जे आहेत त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे लग्न आहे, तर त्यांनी आज आमच्याकडे ॲडव्हान्स जमा केला आणि म्हणे सून आल्यानंतर आम्ही अकोल्याला पसंती करायला येऊ. अशा सगळ्या विविध प्रकारचा मिश्रित प्रतिसाद आहे. काहींनी घेतलं, काहींनी बुक केलं, काही येणार आहेत आणि काही लोकांनी फक्त डिपॉझिट करून 2 महिने 3 महिन्यानंतर परचेसिंग करतील. पण आज त्यांना असं वाटते की जर बुक केलं तर आजच्या भावात बुक होऊन जाईल. भविष्यात जर भाव वाढले तर त्यांना वाढलेले भाव लागणार नाही आणि चुकून जर भाव कमी झाले तर त्यांना कमी भावात लागेल. ही योजना पूर्ण भारतात फक्त आम्ही खंडेलवाल ज्वेलर्स अकोलाच देऊ शकतो की आज 1,60,000 आहे, उद्या 2 लाख झालं तर 1,60,000 मध्ये घ्या. आणि सोन्याचे भाव चुकून 1 लाख झाले तर तुम्ही 1,60,000 मध्ये जरी बुक केलं तर आम्ही 1 लाख मध्ये डिलिव्हरी देऊ तुम्हाला. म्हणजे चिप पण तुमची आणि पटपट तुमची आहे. सोन्याचा जरी भाव वाढलेला म्हटला तरीही लोकांची जी सोनं घेण्याची उत्सुकता आहे ती आजपर्यंतही थांबलेली नाही आहे आणि अनेक एवढे भाव असूनही आजही त्यांना असं वाटते की सोनं खरेदीच करावं. मी रिपोर्टर स्मिता काले, RRC नेटवर्क. मार्च महिन्यातच उष्णतेच्या झळा अकोलेकरांना बसू लागल्या आहेत. शनिवारी 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होती, तर आज देखील उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 40च्या वर पार अकोल्याचे तापमान गेल्याचे चित्र आहे.
विदर्भात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेबाबत चेतावणी जारी करण्यात आली आहे. या काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. अकोला शनिवारी 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज रविवार सकाळी 8:30 वाजता तापमान 36 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील इतर भागांमध्येही कमाल तापमान सामान्यांपेक्षा सुमारे 3 ते 4 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आजही अकोल्याचे कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचे चित्र आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. ग्रामीण भागाची नाळ आणि शहराचा विकास, अकोल्याच्या महापौर शारदा खेडकर यांचा साधेपणा ठरतोय चर्चेचा विषय. खुर्चीला स्त्री पुरुष भेद नसतो, फक्त जबाबदारी असते. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा प्रशासकीय बाणा आणि परखड विचार. बचत गटातून स्वावलंबनाकडे जिल्हा परिषद CEO अनिता मेश्राम यांचा यशाचा मंत्र. पांढऱ्या कोटातील माणुसकी जपणारी ईश्वर सेवा. रुग्णालयातील ताणतणावातही ग्रेसी ऑगस्टिन सदैव कार्यतत्पर. अकोलेकरांनो सावधान, मार्चमध्येच अकोल्याचा पारा 41 अंशावर. शहरात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.